जाईल. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. दिनेश गायकवाड आणि रोशन पाटील ही जोडी मैदानामध्ये असेल तर पहिला बॉलर पहिला गोलंदाज आदेश मते नावाचा हा गोलंदाज फार अनुभवी खेळाडू. इथे मात्र सामन्याला या ठिकाणी हिरवा कंदील दाखवला जाईल. येस, ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फर्स्ट डिलिव्हरी आजच्या दिवसातला. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपेक्षित बाउन्स या ठिकाणी प्राप्त नव्हता. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. ज्या गतीने टाकला ना त्या गतीपेक्षा आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा अतिशय योग्य दिशेनं. इथे पहिला बॉल डॉट आणि पहिला बॉल डॉट झाल्यानंतर आपण दुसऱ्या बॉलच्या दिशेनं जाऊ. आदेश मते आपल्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन फुलटॉस आहे. इथे अपील केलं जाईल. फुलटॉस बॉल असताना देखील आपण पाहिलं दिशा देण्यामध्ये मात्र फलंदाजाला आलेले अपयश. लेग बाईटच्या माध्यमातून पहिली धाव आजच्या या रजनीमधील डे नाईट टुर्नामेंटच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळते. कानपोली आणि चिंचपाडा हे दोन संघ आपण आमने सामने पाहतोय. यावर्षी हंगामी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कानपोली संघाचा जे खेळ राहिलाय तो अतिशय चांगला राहिलाय. चांगल्या चांगल्या स्पर्धा कानपोली संघानं जिंकून दाखवलेल्या आहेत. आज आमदार चषकावर नाव कोरण्यासाठी मात्र या दोन बलाढ्य टीमी दोन बलाढ्य संघ आमने सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्टीअर केले हलक्या हाताने हवेमध्ये बॉल आहे. खेळाडू आलाय. इथे मात्र पहिली विकेट पडली जाईल. पहिल्या षटकामध्ये आलेली ही पहिली सफलता आपण पाहतोय आणि शिकार ठरला. रोशन पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का चिंचपाडा संघाला या ठिकाणी लागते. कारण होतं ओव्हरपिच बॉल पण टायमिंग साधता आलं नाही. शॉट मिड ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उभा होता ज्या ठिकाणी विकेट्स देखील पाहायला मिळाली. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. पहिल्या विकेट नंतर नवीन खेळाडू आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. ओमकार केनी नावाचा हा खेळाडू. चेंडूची तपासणी केली जाईल. आपण पाहतोय सन्माननीय अध्यक्ष राहुल दादा बोर्डे यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजनाखाली सुरू असणारी स्पर्धा. विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आमदार चषक. कामोठीच्या या नगरीमध्ये सुसज्ज अशा मैदानावर सुरू असणारी ही देखणी सुंदर अशी स्पर्धा. पुढच्या बॉलसाठी गोलंदाज तयार. यावेळी स्टॉपेज लागलाय. उंची जास्त आहे. जजमेंट होईल का? येस, यावेळेस मात्र जजमेंट नव्हतं. जीवनदान प्राप्त झालाय. खेळाडू अगदी बाद होता होता राहिला. विकेट किपर या झीलच्या खाली आला पण फार मोठी चूक या ठिकाणी म्हणता येईल. जितका सोपा वाटला ना तितका सोपा नव्हता. आपण उंची पाहिली तर फार मोठी उंची चेंडून गाठली आणि तदनंतर मात्र झेल आपण पडताना देखील पाहिला. चांगला बॉल. यावेळेस मात्र बॅटला बॉल ब्रश झालाय. आणखी एक विकेट पडली जाईल. चांगली गोलंदाजी करतोय आदेश मतेची. अगदी एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक अनुभव त्याच्याकडे पाहायला मिळतोय. चांगले टप्पे आणि चांगलं नियंत्रण त्याच्या हातामध्ये असणारे ही गोलंदाजी. आणि अशा या गोलंदाजीवर मात्र चिंचपाडा संघाला सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आलेलं अपयश पाहायला मिळत आहे. डॉट, लेग बाईट्स, विकेट, डॉट, विकेट अशी स्थिती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सीमित आहे. पहिल्या या षटकामध्ये एकच धाव. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण दोनच खेळाडू पाहताना सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं फार महत्त्वाची असतात. जिथे
जास्तीत जास्त धावा करण्याचा मोह हा फलंदाजाचा असतो, पण इथं रणनीती फार चुकीची ठरली. फलंदाजाची ज्या ठिकाणी विकेट आले त्या ठिकाणी तुम्हाला एक पार्टनरशिप, एक साझेदारी बनवणं फार गरजेचं होतं. अशा वेळेस मात्र बॅक टू बॅक विकेट येणं ही चिंचपाडा संघासाठी धोक्याची घंटा आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला जातोय. आदेश मते याचं पहिलं मैदान षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये एक लेग बायच्या माध्यमातून धाव जोडली गेली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये तुम्ही जर वाईड आणि जर लेग बायज या धावा दिल्या तरी त्या तुमच्या खात्यामध्ये जोडल्या जात नाहीत, आणि म्हणूनच किंबहुना इथे मैदान षटक या ठिकाणी टाकलं जात आहे. 2 बाद 1 ही स्थिती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली आहे. वारंवार आता टीम मीटिंग होणार नाही. कानपोली संघाच्या कॅप्टन्सला आपण रिक्वेस्ट करू की आपली प्लॅनिंग, आपली दिशा थोडीशी आपल्या डोक्यामध्ये नक्कीच ठेवा, नियोजन ठेवा, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही. चारी बाजूनं इमारती असणारा अगदी दिवंगत दिवा पाटील साहेबांच्या नावानं सुप्रसिद्ध असणारे हे मैदान, आणि अशा या मैदानावर ही खेळली जाणारी स्पर्धा, ज्याचं आकर्षण आपण समोर असणाऱ्या एक जम्बो ट्रॉफीज पाहतोय. काही क्षणातच आपण प्रदोष काळामध्ये जाऊ, आणि प्रदोष काळानंतर या मैदानावरच्या फ्लड लाईट्स ऑन केल्या जातील. दुसरं षटक आपण पाहतोय. करण पाटील नावाचा हा गोलंदाज. पहिला बॉल यावेळेस व्हाईट बॉल घोषित केला जाईल. क्रिकेटच्या खेळातला 22वा नियम या ठिकाणी उल्लंघन केला, पंचांनी त्याला दंडित केलं. अतिरिक्त धाव आतापर्यंत आपण पाहिलं ना तर बॅटला बॉल आलेला नाहीये, आणि जे बॉल आले त्यावर मात्र विकेट आलेली आहे. पुढचा बॉल यावेळेस अपर कट केलाय, पॉइंटच्या डोक्याच्या वरून जातोय. आजच्या दिवसातला हा पहिला चौकार पाहायला मिळालाय. चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक होता. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटवर फलंदाज आलाय आणि पॉइंटच्या खेळाडूच्या वरून चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता थोडासा दिलासा, थोडा मनाला प्रसन्नतेचा भाव चिंचपाडा संघाच्या या खेम्यामध्ये जर आपण डोकावलं ना तर शांत खेमा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल नंतर 5 धावा आपण या षटकामध्ये खर्च होताना पाहिल्यात. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, स्ट्रेट टू द बॉलर. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. डॉट बॉलची सांगता झाली आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स वर धरू 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. या 4 धावेनिशी एकूण धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 10च्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. दुहेरी अंकामध्ये होणारा हा प्रवेश आहे, आणि या क्षणाला मात्र ती गरज देखील चिंचपाडा संघाला नक्कीच आहे. फुलटॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, चांगलं फील्ड केलंय, चांगला थ्रो पाहायला मिळाला. 1 धाव या ठिकाणी मिळते. 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. जी क्रिक ऑनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या जी क्रिक यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा 4 कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपले जाणारे हे क्षण आहेत. पुढचा बॉल वेगवान बॉल आहे, चांगला टप्पा, चांगलं नियंत्रण हातावर आणि त्याच्या बोटांवर आपण पाहिलं. डॉट बॉल आलाय. चिंचपाडा संघाला इथे मात्र आता थोडासा विचार विनिमय करणं फार गरजेचं आहे, कारण 30 सर्कलमध्ये 2 षटकं ही तुम्हाला संधी देत असतात अधिक धावा जमवण्याची, आणि अशा वेळेस तुमच्याकडे धावा स्कोअर बोर्डवर दिसत नाही आहेत. यावेळेस क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल डॉट बॉलची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकानंतर आपण धावा पाहिल्या तब्बल 5.50च्या गतीनं 11 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय आमदार चषक, छान नियोजन आहे, छान संयोजन आहे. काही क्षणानंतर आपण
रात्रीच्या या स्पर्धेकडे आपण जाऊ. डे नाईट टुर्नामेंट अलीकडच्या काळामध्ये अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, कारण नाईट टुर्नामेंटमध्ये 2-2, 3-3, 4-4 वाजताना आपण स्पर्धांना पाहतो. मग आयोजकांनी घेतलेला एक चांगला निर्णय आपण कुठेतरी त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, जेणेकरून 12, 12:30 पर्यंत स्पर्धा या संपल्या पाहिजेत. या उद्देशातूनच आपण डे टुर्नामेंटचं आणि नाईट टुर्नामेंटचं हे संमिश्र क्रिकेट, जिथे आपल्याला 1 ते 2 सामने उजेडामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, तर बाकीचे उर्वरित राहिलेले सामने आपल्याला फ्लड लाईट्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. तिसरं षटक या ठिकाणी असेल आणि या तिसऱ्या षटकाकडे जात असताना नवीन गोलंदाज वापरला जाईल, चेतन पाटील. आपण पाहतोय 2 फलंदाज दिनेश गायकवाड आणि किरण परमार, हे 2 खेळाडू 22 यार्डच्या या विकेटवर आपल्या संघाला योगदान देतील का? अजूनही सूर गवसलेला नाहीये, अजूनही फलंदाज टच मध्ये नाही आहेत. षटकातील पहिला बॉल, इथे फलंदाज मात्र तयार नव्हते. गरज आहे चिंचपाडा संघाला एका चांगल्या धावसंख्येची. आतापर्यंत 2 षटकामध्ये केवळ 11 धावा आल्या आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस, डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय गोळीच्या वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे, इथे आपल्याला मिळतोय आणखी एक चौकार. लोअर फुल टॉस होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्पा, पण तिथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाजानं फक्त आपल्या रिस्ट हँडलचा वापर केलाय, फ्लिक केलाय बॉल आणि तिथून मात्र सहजरित्या 4 धावा प्राप्त केल्यात. 15 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्ड पोझिशन आपण त्याची पाहणी करताना फलंदाज आणि गोलंदाज डाबा उजवं कॉम्बिनेशन आहे. यावेळेस मात्र फलंदाजाची दांडी गोल केली आहे, क्रॉस द लाईन येऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण तिथे मात्र डावी यष्टी फलंदाजाची मात्र उडवून टाकली आहे गोलंदाजानं. गोलंदाजाला मिळालेलं हे पहिलं यश होतं. चेतन पाटील ज्याचं नाव पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर केलेले हे चांगलं कमबॅक आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये. पुढच्या चेंडूची फेकी केली जाईल. इथे फुलटॉस बॉल होता, पण बॅटवर आलेला नाहीये. ताकदीचा वापर केला गेला. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जाईल. 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. एका धावेनं आपण धावसंख्या पाहतोय 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. धावसंख्या आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस ओव्हर पिच आहे, स्लॉट मध्ये आहे, आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या दिशेने जाणारा आजच्या दिवसातला या टुर्नामेंट मधला पहिला षटकार पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग, ताकद पाहायला मिळाली. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, पण ओव्हर पिच बॉल, स्लॉट मध्ये असणारा 6 धावा. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढला लॉंग ऑन रिझर्व मध्ये. त्या ठिकाणी 2 खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसऱ्या धाब्यासाठी पलट. यावेळेस मात्र दोन्ही खेळाडूंना यश लाभलंय. या 2 धाबेनिशी एकूण धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 24 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे.
पुढचा बॉल खोलवर टप्पा आपण पाहिलाय. इथे एक धाव मिळते. 25 धावा या धावफलकावर लागल्या जातील. तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण करतोय आपण पाहतोय. चेतन पाटील याचे हे षटक. हळुवार पद्धतीने प्रेक्षकांची वाढती गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं मैदान आहे, सुसज्ज असं मैदान. रिव्हर्स स्वीप केलाय. काय आउटफील्ड आहे बघा. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावांकरता जाणारा हा स्ट्रोक. थोडासा आता मात्र इथे थोडा हलकासा उत्साह, आत्मविश्वास फलंदाजांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकानंतर 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही चिंचपाडा संघाकडे 12 बॉल आहेत, अर्थात 2 षटकं. आणि या 2 षटकांच्या खेळामध्ये कशा पद्धतीनं धावा उभारतील, तर हे मैदान धावांचं मैदान म्हणून ओळखलं जातं. रात्रीच्या अंधारामध्ये या मैदानावर तुम्ही धावा जास्त करणार नाही आहेत, कारण आपण पाहतो इथे सीमारेषा जी आहे ती थोडीशी लांब आहे. आणि अशा वेळेस तुम्हाला या सत्रामध्ये जिथे आपण सूर्याला ज्या पद्धतीने ग्रहण लागतो ना, तसं सध्या मैदानाला ग्रहण लागलंय. आपल्याला अर्धा महिना मैदान जे आहे ते सावलीच्या खाली पाहायला मिळते, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्याची किरणं पोहोचताना देखील पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ आपण थोड्याच वेळानंतर प्रदोष काळाच्या दिशेनं एका छान सांजेच्या दिशेनं जाऊ आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला घेऊन. 4थं षटक या ठिकाणी घेऊन आलाय आदेश मते, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये केवळ 1च धाव खर्च केली होती. यावेळेस हो दर्जा, क्लास, परफेक्ट टायमिंग. काय फटका सजवलाय. देखना, फक्त पाहतच राहावं इतका देखना फटका. 6 धावांकरता आपण हा फटका पाहिला. सतीश मिसाळच्या बॅटमधून आलेला हा शानदार फटका. या षटकानिशी एकूण धावसंख्या 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. चिंचपाडा संघ हळुवार पद्धतीनं या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, टीट फॉर टॅट. गोलंदाजाकडून दिलेलं हे प्रत्युत्तर होतं जशास तसं. पहिला षटकार आला, तदनंतर परफेक्ट यॉर्कर. दोन्ही गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. जेव्हा सतीशनं षटकार ठोकला तो देखील पाहण्यासारखा. तदनंतर आपण आदेश मतेला बॉल पाहिला तो देखील पाहण्यासारखा. यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय. काय फटका सजवलाय. इट्स अ बिग सिक्सर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जाणारा हा देखना ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळालाय. कॉपी बुक स्टाईल क्रिकेटच्या पुस्तकातलं मादक सौंदर्य दाखवलं. चेंडूला उसळी होती, फलंदाज बॅकफूटवर आले आणि बॅकफूट वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो खेळाडू होता ना त्याला प्रेक्षक तयार केलं आणि त्याच्या डोक्याच्या वरून जाणारा हा षटकार. पुढचा बॉल चांगला बॉल आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. इथे मात्र काय घडेल. येस, इट्स आउट. OUT एम्पायर कॉल आउट. फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. हिरण नावाचा हा खेळाडू फार काही योगदान देता आलेलं नाहीये. 4 चेंडू मध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि इथे मात्र विकेट्स पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील. एकूण धावा आपण पाहतोय 42 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र घुटना टेक, तमाशा देख. आडव्या हातानं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी झाली आहे.
गोलंदाज तयार होतील. पुढच्या चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाईल. यावेळेस तीच दिशा, तोच टप्पा आणि फलंदाजाचा मनसुबा देखील तोच. चौथं षटक संपल्याचा निर्वाळा दिला जातोय. आदेशनं सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला होता, तदनंतर तिसऱ्या बॉलवर षटकार खाल्ला, पण या षटकाची सांगता त्यानं डॉट बॉल न केली आहे. 4 षटकानंतर एकूण धावा आपण पाहतोय 42 धावा. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. करंट रन रेट जर पाहिला ना तर 10.50च्या गतीनं आतापर्यंत राहिलेली वाटचाल आहे आणि याच गतीनं जर शेवटच्या षटकापर्यंत धावा झाल्या तर मात्र 52 धावा या प्रोजेक्टेड स्कोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हर. नवीन गोलंदाज सुधीर पाटील नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. शेवटच्या षटकातील पहिला बॉल. चला ती तशी जाणार नाही, तुम्ही त्यांच्या मागे लागू नका, मॅच सुरू ठेवा. या दरम्यान सन्माननीय विद्यमान आमदार साहेबांचे पीए आदरणीय श्री शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनापासून स्वागत करतोय. पर्सनल असिस्टंट म्हणून ते कार्यरत आहेत आणि आमदार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे त्यांची या ठिकाणी पाहणी केली जाते. इथे आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. बॅटिंग रिव्ह्यू आपण पाहतोय. बिमर साठी आलाय बॅट्समन रिव्ह्यू आहे. इथून आपण पाहणी करू. जी क्रिकच्या माध्यमातून आपण हा बॉल सन्मान्य मंचकावर आपण पाहतोय विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान आणि त्यांचे अध्यक्ष सन्मान्य राहुलभाई बोर्डे आणि त्यांचे सर्व पाठीराखे यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान समर्पित केला जातोय. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे इथे घोषित केलं जात आहे. आपण कॅमेराच्या कोनामध्ये पाहिलं उत्तम क्लॅरिटी मधून हे संयोजन. चांगला बॉल. अजूनही 5 बॉलचा खेळ पहिल्या डावातील बाकी आहे. यावेळेस चांगला बॉल लोअर फुल टॉस. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. पंचांचा डिसिजन या ठिकाणी अजूनही यायचा बाकी आहे. 2 धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. या 2 धावेनिशी एकूण धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 45 धावांवर जाऊन पोहोचली आहे. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची ही टीम यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं प्रिन्सी खांदेश्वर हॉटेल कानपोली या 2 संघादरम्यान सुरू असणारी लढत आहे. कानपोली संघ इन्फॉर्म चालणारा संघ आहे. त्यांच्याकडे आपण खेळाडू देखील पाहतोय. पंच काय आहे?
चला मला वाटते फिल्डिंग रिव्ह्यू आहे का, अंपायर रिव्ह्यू नक्की ठरवा काय ते. वन शॉटचं चेक करायचं, पण रिव्ह्यू घेतलाय का अंपायर रिव्ह्यू. इथून आपण चेक करूया कॅमेरामध्ये काय दिसते आपल्याला, वन शॉट आहे का. रन आहे, मला वाटते 1.5 ते 2 फूट बॅट पुढे आहे. यावेळेस अतिशय वेगवान बॉल पाहायला मिळाला, परंतु अंपायर कॉल इट्स वाईट बॉल. 46 धावा धाव फलकावर लागल्या जातील. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहे. चेतन पाटीलनं टिपलाय हा झेल. इथे संपलाय खेळाडूचा खेळ. धावा केल्या होत्या, धावा यायला हव्या होत्या, पण शेवटच्या षटकामध्ये देखील विकेट्स येत आहेत. ही जमेची बाजू राहिली कानपोली संघाची. सुरुवातीपासून दमदार कामगिरी गोलंदाजातून. इथे मात्र चिंचपाडा संघाला लागलेली ही विकेटचं ग्रहण मात्र सुरुवातीपासून सुटलं नव्हतं. सुरुवातीच्याच षटकामध्ये 2 विकेट्स पडल्या, तिथून मात्र एकच धावा आली. दुसऱ्या षटकामध्ये 10, 2 षटकामध्ये 11 पण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये 18 आल्या. तदनंतर 29 धावा आपण 3 षटकानंतर स्कोर बोर्डवर पाहिल्या. चौथ्या षटकामध्ये देखील चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकानंतर 42 धावा. हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे, जिथे आपण आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पाहिलाय. 46 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. 5 गडी या ठिकाणी बाद झालेत. यावेळी चांगला बॉल आहे, खोदून काढलाय. यॉर्कर पद्धतीचा बॉल. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर आता संपूर्ण रायगड महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधून अगदी नावून निघतो. वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा, त्यापैकी एक मानाची स्पर्धा आमदार चषक 2025. यावेळी चांगला फटका लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा दणदणीत षटकार. टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूची क्वालिटी बघा. बॅटला बॉल टायमिंग केला ना की हा चेंडू मात्र बाहेर येतोय. अलीकडच्या काळामध्ये अतिशय टणक बॉल आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. टेम्पो बाहेर घ्या. चला पुढच्या बॉलच्या दिशेने आपण जाऊ. शेवटचं षटक आपण पाहतोय. सुधीर पाटील नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी पूर्ण करतोय. पुढचा बॉल चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. षटक या ठिकाणी संपलाय. 5 षटकांचा खेळ मित्रांनो या ठिकाणी संपला. 5 षटकानंतर एकूण धावा जर आपण पाहिल्या तर 53 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. चला LNT खोनी आणि जय हनुमान कामोठे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. खोनी संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. आपण पाहतोय विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आमदार चषक आणि त्याचे आयोजक आपण मंचकावर पाहतोय. सन्माननीय राहुल भाई बोर्डे
यांचं शुभागमन, ज्यांच्या नियोजनाखाली ही स्पर्धा संपन्न होत आहे. एक छान आयोजन, तितकं आकर्षणाचं केंद्र आहे हे मैदान. फार अफाट मेहनत कामोठीकरांनी या ठिकाणी या मैदानावर घेतली. आज मात्र फार मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या मैदानावर होत असतात त्यापैकी एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चलूया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आपण पाहतोय विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केली जाणारी हॅलो हॅलो सेक हॅलो सेक चोपन्न धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय आणि त्या टार्गेटला उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहित पाटील, आदेश मते. आदेश मतेने एक लाजवाब स्पेल आपण टाकताना पाहिला. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्येच त्यानं निष्पन्न केलं. पहिल्या षटकामध्येच त्यानं चिंचपाडा संघाच्या मनसुब्यांवर पाणी फिरून टाकलं होतं. 2 विकेट्स, 1च धाव, मेडन षटक फेकलं. 6 वाजून 2 मिनिटं होत आहेत आणि इथे दुसऱ्या डाबाकडे आपण जातोय. दुसऱ्या डाबाकडे जात असताना गोलंदाज आपण पाहतोय संकेत पाटील. पहिला बॉल यावेळेस अतिशय वेगवान बॉल ऑफ साइडला टाकलाय. चांगल्या लेंथवर पिच केलाय. चांगली लाईन, चांगली गती पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना वैविध्य असणं फार गरजेचं आहे. केवळ गती असून चालत नाही, तुमच्याकडे संमिश्र गोलंदाजी असणं फार गरजेचं आहे.
आणि त्या टप्प्यावर यावेळेस मात्र फुल टॉस बॉल आलाय. येस, इट्स अ बीमर बॉल. नो बॉलचा इशारा देखील पंचांकडून दिला जात आहे. इथे मात्र सीमा रेषेच्या बाहेर जाणाऱ्या या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 5 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. पंचांकडून फ्री हिटचा कॉल देखील आलाय. शॉट ऑफ लेंथ आहे, पूल केला. इथे मात्र धावचीची संधी. अपील केलं गेलं. इथून डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या फक्त 54 धावा करायच्या आहेत. अशा वेळेस मात्र चिंचपाडा संघाला तुमच्यामध्ये असणारं कसब, तुमच्याकडे असणारं टेम्परमेंट, टॅलेंट, गुणवत्ता, अनुभव आणि अनुभवाचा वापर तुम्हाला करावा लागेल. तर या मैदानावर 54 धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. काय बॉल आहे, जबरदस्त लाईन लेथ, चांगला टप्पा, चांगली गती आहे. पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलाय. हात खोळायला इथं संधी दिली जात नाहीये. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होत आहे. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक आहे. पॉइंटच्या दिशेनं गोळीच्या वेगानं निसटतोय. सीमा रेषेला ओलांडणारा हा आलाय या डावातील दुसरा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू मध्ये खराबी नव्हती, पण गॅप सिलेक्शन पहा, टायमिंग पहा आणि आउटफील्ड पहा. या आउटफील्ड वर निसटता हा बॉल त्याला थांबवणं फार कठीण आहे. या 4 धावेनिशी एकूण धावा 9 पाहतोय आपण. पुढचा बॉल. ओ हो, काय फटका आहे. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. देखना, मादक सौंदर्य दाखवणारा. बॅकफूट पंच केलाय कव्हरच्या दिशेनं, कव्हर पॉइंटला भेदलाय आणि इथून मात्र सरळ 4 धावा प्राप्त होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा शॉटला पसंती दिली जाते. मग ते स्ट्रेट ड्राईव्ह असतात, एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट, थर्डमॅनच्या दिशेनं केलेला बॅकफूट पंच, हे सगळे जे फटके असतात ना ते अतिशय देखणे असतात. कव्हर ड्राईव्ह तर त्यातला एक मधल्या माळेचा मोतीज आहे. इथून मात्र पूल केलाय. हवेमध्ये बॉल, खेळाडू त्या ठिकाणी होता पण चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. सीमा ओलांडणारा या डावातील पहिला षटकार. ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा मिळतील. पहिल्या षटकावर मात्र आक्रमण केलाय. संकेत पाटीलला टार्गेट केलं. डॉट बॉलनं सुरुवात केली होती, मग तदनंतर आपण बीमर नंतर मात्र नियंत्रण बिघडलं, दिशा बिघडली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. धावा फार मोठ्या झाल्या आहेत. आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष कानपोली या 2 संघादरम्यान होणारी ही लढत आहे. पहिली लढत आजच्या दिवसामधली. तदनंतर पुढील लढत आपल्याला एका बाजूला जय हनुमान कामोठे विपक्ष खुणी या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. तर कामोठेचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी खुणी संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन की आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेने या आणि टॉस करून घ्या. सुलभ केनी नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी आलाय. ते विकेट नंतर आपण पाहिलं थोडासा उत्साह आला, त्याला कारणही तसंच होतं. तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा गेल्यात आणि 19 धावा गेल्यानंतर चिंचपाडा संघाला जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये कमी धावा येणं फार गरजेचं आहे. अस्तित्वाची लढाई आहे, कारण आपण नॉकआउट राऊंड या स्पर्धांमध्ये पाहतो. लीग स्टेज मध्ये तुम्हाला संधी मिळते, पण नॉकआउट राऊंड मध्ये तुम्हाला एका सामन्यानंतर मात्र घरचं तिकीट कापावं लागतं. या स्पर्धेचा मुख्य रूल आहे
कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. डे नाईट टुर्नामेंट आणि आजचा दिवस मात्र शनिवार आहे, उद्या सुट्टीचा दिवस असेल, म्हणून आजच्या रजनीमध्ये आपल्याला रात्रीच्या सुमारास इथे गर्दी पाहायला मिळू शकते. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे, थांबवलं जाईल. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, समय सूचकता पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळालं. बॉन्डिंग असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण क्रिकेटमध्ये उतरतो ना मित्रांनो, 11 खेळाडूंचं बॉन्डिंग असणं, टीमवर्क असणं, तुमच्याकडे ती जिद्द असणं फार गरजेची आहे. जिद्द, आत्मविश्वास चिकाटीशिवाय कोणतंही यश तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. यावेळेस पहा क्रॉस द लाईन, इथे मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला, पण डॉट बॉलची सांगता झाली. अशी गोलंदाजी करावी लागेल. संघर्ष करायचा आहे इथे आणि संघर्ष हा करावाच लागेल. आव्हान फार जड झालंय चिंचपाडा संघासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यानंतर संघर्ष या ठिकाणी सुरू झाला. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सुलभ केनीची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. यावेळेस बॅकफूट पंच आहे, अगदी सुईमधून धागा ओवावाना त्या पद्धतीनं दोन खेळाडूंच्या मधल्या इथून गॅप शोधलाय आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता संघर्ष सुरू असताना मध्येच एक चपराक लागली आहे. बॅकफूट पंच पाहायला मिळाला आणि इथून मात्र 4 धावा मिळतील. टोटल धावा आता पाहतोय आपण 24 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. लोवर फुलटॉस आहे इथे पहा. चांगला बॉल बॅक फोडून खेळण्याचा प्रयत्न केला पण यश लाभलेलं नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतो. 2 षटकांचा मित्रांनो या ठिकाणी खेळ संपला. 2 षटकानंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. 12ची गती या ठिकाणी अंमलात आणली आपण पाहिलंय. धावा करायच्या आहेत एकूण 54 आणि आत्ताच्या घडीला 10च्या सरासरीनं धावा होताना आपण पाहिल्यात. दोन्ही संघाचं जर आपण तुलना केली तर चिंचपाडा संघाने ज्यावेळेस फलंदाजी केली होती, चिंचपाडा संघाने पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 1 आली होती, तदनंतर आपण 10 धावा पाहिल्या आणि तिथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक चिंचपाडा संघाच्या फलंदाजानं केलं होतं. आता आपण पाहतोय आपल्या गुणफलकावर 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. तुम्हाला आता 10ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. आव्हान जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा तेव्हा तुम्हाला बिदा करंदीकरांच्या ओव्या लक्षात ठेवा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती, आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावे स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची मार्ग मिळते त्याला सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे तुम्हाला आता उत्तर द्यायचं आहे, संघर्ष करायचा आहे ठासून. एक बॅटल, एक युद्ध रणभूमीमध्ये जो सुरू आहे ना, त्या युद्धामध्ये तुमची नीती तुम्हाला जिंकू शकते, तुमची मेहनत तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि मेहनतीला दुसरा पर्याय नाही आहे मित्रांनो. चांगला बॉल, चांगलं कमबॅक केलंय. आता मात्र थोडंसं जोश आपण पाहतोय गोलंदाजामध्ये. ज्या पद्धतीनं सुलभनं गोलंदाजी केली आहे ना, तिथून एक थोडासा आत्मविश्वास नक्कीच उंचावला जातोय चिंचपाडा संघाच्या गोलंदाजांचा, खेळाडूंचा, कॅप्टनचा. इथे तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलंय सतीश मिसाळ याला पाहतो. इथे चांगली गती आहे, चांगली उचली पाहायला मिळाली. डिफाईन लेगच्या दिशेने बॅटचा फ्लो होता. डॉट बॉलची सांगता झाली आहे. निर्धाव बॉल आला. इथून मात्र आता समीकरण बदलू लागली आहेत. 16 बॉल 30 धावांची गरज आहे. हा सामना कसा होता, कुठे आलाय ना तर कुठे जाऊन संपेल याचं गणित मात्र मनामध्ये आता सुरू झालंय. पुढचा बॉल ओव्हरपिच आहे, स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चेंडूला उचललाय, फेक केली गेली. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनं धाव संख्या या ठिकाणी वाढली जाईल. धावा पाहतोय आपण 25 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 15 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय 2 खेळाडू आपापसामध्ये चर्चा करतील, कानमंत्र दिला जाईल. गरज आहे चिंचपाडा संघाला इथून शांत पाहिलंय. पहिल्या डावामध्ये देखील ते शांत होते, दुसऱ्या डावामध्ये देखील चल बिचलता नाहीये. पण कधी कधी तुमचे पेशन्स तुमचे फार महत्वाचे असतात. सामन्याकडे कटाक्ष नजर. यावेळेस ओ हो हो
काय फटका सजवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून जाणारा हा देखना चौकार पाहायला मिळालाय. पलटवार केलाय गोलंदाजावर. सुरुवातीचे 3 बॉल फक्त एक खर्च झाली होती, पण नंतर मात्र चौथ्या बॉलवर आलेला हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक, बुलेट स्ट्रोक. 4 धावा. 4 धाबेनिशी 29 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढच्या बॉलची फेकी करेल सतीश मिसाळ. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, इथे धावबाची संधी असेल, परंतु पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू गेलेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. 31 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पाहायला गेलं तर चिंचपाडा संघाला देखील तिसऱ्या षटकामध्ये धावा मिळाल्या होत्या. 18 धावा आल्या, तिथून तुम्ही कमबॅक केलं होतं. इथे देखील ती स्थिती आहे. आपण पाहिले या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च झाल्यात. मिसाळला मात्र इथे आपण चांगली गोलंदाजी करताना पाहिले, कारण 7 धावा 5 चेंडूमध्ये समीकरण अतिशय चांगली आहेत. इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही एका चेंडूची फेकी या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आता मात्र आपण प्रदोष काळामध्ये जाऊ. पुढचा सामना निश्चितच आपल्याला फ्लड लाईट्स मध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. या चालू सामन्याचा जर आपण विचार केला तर या चालू सामन्यामधले फक्त 13 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत आणि 13 बॉल मध्ये 23 धावांची गरज मात्र कानपोली संघाला या ठिकाणी असणार आहे. 13 बॉल 23 धावा. हलवार पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षकांची आता वाढती गर्दी देखील आपण पाहतोय. चांगला बॉल, यॉर्कर बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर टेक ऑफ करण्याचा प्रयत्न केला, टायमिंग चांगलं झालं पण उंची देऊ शकला नाही. इथे काय घडलंय, येस इथे मात्र गडबड झाली आहे. 2 फलंदाजांमध्ये एकाच लेन मध्ये 2 गाड्या याव्यात आणि अपघात व्हावा ना, तसं काहीसा अपघात आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडू एकाच रांगेमध्ये आले, एका लेन मध्ये आले, मात्र एकाला आपली विकेट सोडावी लागली आहे. विकेट पडली जाईल इथे. करण पाटील बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. क्रिकेटमध्ये जी आधुनिकता आली त्या आधुनिकतेपासून थोडंसं ही प्रतियोगिता लांब आहे, कारण आता समालोचन आणि संगीत आणि क्रिकेट याचं एक समन्वय आहे. पण तुर्तास या प्रतियोगितेमध्ये आपण ती गोष्ट वापरू शकत नाही, कारण बाहेरचे आलेले लोंढे आणि त्यांचा होणारा त्रास काय असतो हे कामोडीची मैदानावर गेली महिनाभर आपण नक्कीच पाहिलाय, या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलाय आणि त्याच्या अगोदरच्या देखील प्रतियोगितांमध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आता आपण शिल्लक गोष्टी या ठिकाणी पाहतोय. 12 बॉल 23 धावांचं लक्ष्य या ठिकाणी, 12 बॉल 21 धावांचं लक्ष्य या ठिकाणी असणार आहे. या दरम्यान आपण पाहतोय मंचकावर उद्योग क्षेत्रातले दमदार व्यक्तिमत्व अदनान चिरकोट साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करत आहोत. एक उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, कारण आपण पाहिलं विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान हे ब्रँड आहे. पनवेल नगरीमध्ये गेली कैक वर्ष भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताना ज्यानं स्वतःची छाप राजकीय क्षेत्रामध्ये सोडली आणि आज विधानसभेमध्ये विधान परिषदेवर एक आमदार म्हणून नियुक्त असताना विक्रांत दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणारे राहुल दादा बोर्डे आणि त्यांचे सर्व समर्थक, त्यांचे सर्व चाहते, त्यांचे सर्व कार्यकर्ते आज या स्पर्धेला नियोजित करताना आपण पाहतोय. आणि म्हणूनच अशा स्पर्धेमध्ये आलेल्या या सन्माननीय अतिथींचा हा सन्मान आपण पाहतोय कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये. यावेळेस चांगला बॉल, फक्त 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. स्ट्राइक रोटेट झालाय, एका धावेनं धाव फलक हलत होईल. बिझी झालाय स्कोरर. धाव संख्या आपण पाहतोय तब्बल 34 धावा. येणारे 10 बॉल 20 धावांची गरज असणार आहे. दहा चेंडू 20 धावा. काय घडलं या मॅच मध्ये, संघर्ष केलाय. चिंचपाडा संघाचे कौतुक करावे लागतील. 54 धावा डिपेंड करताना हवीशी आणि चांगली गोलंदाजी केली आहे. कानपोली संघाकडे बॅट्समन भरपूर आहेत. पाहूया काय घडते सामन्यामध्ये. इथे पहा वेगवान बॅट पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आलाय. लयबद्ध तंत्र शुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते.
चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. लाईन लेंथ अतिशय उत्तम आहे आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी आता मात्र कॅप्टन्सी देखील चांगली पाहायला मिळाली आहे. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र एलिव्हेशन पाहायला मिळते, लांबी पाहायला मिळते, उंची पाहायला मिळते, टायमिंग पाहायला मिळते आणि ताकद देखील पाहायला मिळते. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. 6 धावांकरता षटकारांनी या ठिकाणी मॅचचं गणित बदलवून टाकलंय. असं वाटलं होतं की कदाचित चिंचपाडा संघ या ठिकाणी सामन्यामध्ये कमबॅक करेल, किंबहुना मॅचवर मोहर देखील उमटवेल, पण अंततः फुलटॉस आला. गोलंदाजानं केलेली चुकी आणि त्या चुकीवर ठोकला जाणारा षटकार खूप काही सांगून गेलाय की कानपोली संघ उगाचच यावर्षी या हंगामामध्ये फॉर्म मध्ये नाहीये. 6 धावेनिशी धावसंख्या पुढे जाईल. 39 धावा, 40 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 8 बॉल 14 ची गरज आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल आहे. स्टे टू द बॉलर. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. फ्लंबल पडलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी पहा दोन्ही खेळाडूंनी या 2 धावा पूर्ण केल्या. 7 बॉल 12. 7-12चा उतारा आता तुम्हाला सोडवायचा आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. आता मात्र सामना रंजक स्थितीमध्ये आले. हा बॉल फार निर्णायक असू शकतो या सामन्यातला. फुलटॉस बॉल काऊ कॉर्नर मध्ये चेंडू चालला. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळाला पण हातामध्ये नव्हता. प्लंबर पडला त्या ठिकाणी. बॅकअप नाहीये. पहा चुकी आणि एका मागून एक चूक. इथे मात्र गडबड. फार मोठी विकेट आली आहे. गरज नसताना मात्र आणखी एक रनआउटची विकेट. सामन्यामध्ये आले ट्विस्ट. एका धावेचा मोह मात्र फलंदाजाला या ठिकाणी विकेट सोडण्यासाठी भाग पाडेल. विकेट आली आहे. 6 चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे मित्रांनो. सामना पहा कसा बदललाय. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. हंगाम बदलल्यानंतर सडा रंग बदलतो आणि रंगावर बदलल्यानंतर सडा कशा पद्धतीनं रंग बदलवून टाकतो ना, त्याच पद्धतीनं क्रिकेट हा बदलत राहतो. पाण्याची पूर्तता आपण मैदानामध्ये करा. तुमचा 12वा खेळाडू चला. दहा चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 10चं लक्ष्य आहे. नितेश पाटील नावाचा हा फलंदाज मैदानामध्ये आहे. शेवटचं षटक. सहा बॉल 10 ची गरज आहे. शेवटचं षटक दीपेश केनीच्या हातामध्ये. काय ट्रम्प कार्ड वापरलंय बघा दीपेश केनी. नाव मोठं आहे, अनुभव त्याच्याकडे फार आहे. काटेरी मुकुट त्याच्या हातामध्ये दिलाय आणि आता त्याला मात्र या 10 धावा डिपेंड करायच्या आहेत. 10 धावा डिपेंड करण्याचा प्रकार या मैदानावर इतिहास घडला जाईल का? पुढचा बॉल फुलटॉस बॉल. यस, यावेळेस बिग हिट केलाय. इट्स अ बिग 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 सिक्सर. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. आल्या मात्र गोलंदाजावर केलेला हा अटॅक होता. विजयाच्या दिशेनं पाऊल वाट या ठिकाणी केले. आता मात्र समीकरण बदललं नाही तर विजयाच्या दिशेनं टाकलेलं हे फार मोठं पाऊल कानपोली संघाचं. 5 बॉल 4 ची गरज आहे.
रोहित पाटीलची काय जबरदस्त बॅटिंग. ओ यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. एक धाव हलकासा फ्लंबल पडलाय आणि इथून मात्र पाहता क्षणी 2 धावा. वैयक्तिक 48 धावांवर खेळतो. 20 बॉल मध्ये 48 धावा रोहित पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगलं योगदान राहिलंय रोहितचं. विचार करायला भाग पाडले चिंचपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांना, कॅप्टन्सला. 10 धावा डिपेंड करताना मात्र पहिल्या बॉलवर आलेला हा षटकार आणि तदनंतर मात्र 2 धावा. राहिले बॉल 4 आणि धावा मात्र 2 करायचे असतील. यावेळेस विजयाचा षटकार आणि हाफ सेंचुरी देखील झळकावली आहे. जबरदस्त बॅटिंग. रोहितची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक हाती एकटा उभा राहिला, एकट्यानं संघर्ष केला आणि अर्धशतक झळकावत षटकार ठोकत या सामन्याचा विजय मात्र प्राप्त केलाय. 21 बॉल मध्ये 54 धावांची जबरदस्त बॅटिंग. रोहित पाटील ज्याचं नाव, ज्यामध्ये 4 षटकार पाहायला मिळाले आणि तब्बल 5 चौकार देखील पाहायला मिळाले. एक हाती सत्ता. रोहित नावाला ब्रँडेड अशी खेळी त्यानं साकारली आहे. रोहित पाटीलच्या बॅट मधून आलेला षटकार विजयाचा. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप सारे